हाय नमस्कार मैत्रिणींनो, झाली काय गौराई गणपतीची तयारी? किती सारी तयारी करायची असते ना, साफसफाई असते, वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य बनवायचे असतात आणि गणपतीचं डेकोरेशन वगैरे असतं आणि गौराईंसाठी तर जरा जास्तीच करायचं असतं, कारण इतकं आपलं प्रेम असतं गौराईंवर की त्यांना किती छान प्रकारे नटवता येईल, सजवता येईल हे आपण बघत असतो. त्यांच्यासाठी काय काय करता येईल याचा आपण विचार करत असतो आणि छान असं गौराईंना सजवत असतो. पण हे सगळं करताना आपण स्वतःकडे लक्ष देतो का? आपण कशा प्रकारे तयार होतो? तर तेवढा वेळच नसतो आणि हे खरं आहे की इतकी सारी कामं असतात की त्यातून आपल्याला वेळच मिळत नाही. तरीसुद्धा बघा, जेव्हा आपण आपल्या घरच्या गौराईंना असं छान छान सजवतो ना, तेव्हा किती छान वाटतं ना बघताना, किती आनंद होतो ना, कितीही बघितलं तरी मन भरत नाही असं होतं ना. मग त्यांना बघून जसा आपल्याला आनंद होतो तसंच आपल्या गौराईंना सुद्धा आपल्याला बघून आनंद व्हायला पाहिजे ना. बरोबर आहे की या कामातून वेळ मिळत नाही, छान असं तयार व्हावंसं वाटत असतं पण तेवढा वेळ सुद्धा नसतो. मग अशा वेळेला वाटतं, कारण की आपल्याला खूप हेवी असा मेकअप सुद्धा येत नसतो, म्हणजे फाउंडेशन वगैरे लावून मेकअप आपल्याला करायचा नसतो. तर अशा वेळेला असं वाटतं की 5 ते 10 मिनिटात असा छानसा मेकअप झाला तर किती बरं होईल ना. तर चला, अगदी हलका असा अगदी 10 मिनिटात आपला मेकअप होऊ शकतो. तर तो कसा, चला आज आपण तेच बघूयात. हाय नमस्कार मैत्रिणींनो, असंच आपण छानसं तयार होतो ना सणावारांमध्ये. किती पण छान तयार झाला तरी असा पदर खोचलेला असतो, कारण घरातली कामं पण करायची असतात. पण त्यातल्या त्यात वाटत सुद्धा असतं की छान सुद्धा दिसायला पाहिजे. असं वाटतं की अगदी 5-10 मिनिटात छानसा मेकअप करता आला तर किती बरं होईल ना. कारण प्रॉपर मेकअप करणं काही आपल्याला जमत नसते. तर त्यासाठी काय करायला पाहिजे, छान तर दिसायला पाहिजे, बरंच प्रेझेंटेबल असं आपण दिसायलाच पाहिजे. फार काही मेकअप करायचा नाही, अगदी 5 ते 10 मिनिटात, 5 नाही 10 मिनिटात होणार आहे. त्यासाठी अगदीच आपण बेसिक गोष्टी वापरणार आहोत. तर हे आहे CC क्रीम आहे, मॉइश्चरायझर मस्ट आहे आणि लिपस्टिक आणि हे कॉम्पॅक्ट पावडर. तर ही आहे माझी बेज आहे, याच्यातली शेड आहे ती तुम्हाला कुठली सूट होते ते तुम्ही बघून मगच नंतर खरेदी करा. मॉइश्चरायझर माझी ड्राय स्किन आहे त्याच्यामुळे मला भरपूर सारं मॉइश्चरायझर लागतं, त्याच्यामुळे मी एकदाच असं डीमार्टमधून मोठी बॉटल घेते, म्हणजे बरेच दिवस पुरते. तर सगळ्यात आधी मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे आणि त्याआधी थोडासा चेहरा आहे तो ओला करून घ्यायचा. म्हणजे चेहरा धुवून आलो की पूर्ण असा कोरडा करायचा नाही, थोडासा ओला ठेवायचा. म्हणजे मग हे मॉइश्चरायझर आहे ना ते चांगलं असं त्याच्यामध्ये स्किनमध्ये आपलं ॲब्झॉर्ब होतं आणि छान असा ग्लो दिसतो आपल्या चेहऱ्यावर. ते चांगलं असं लावून घ्यायचं आहे. खरोखर स्किनला ना मॉइश्चरायझरची खूप गरज असते, त्याच्यामुळे स्किन आहे ती खूप हायड्रेटेड अशी राहते. मॉइश्चरायझर नाही ना चांगला असं मसाजच करून घ्यायचा आहे चेहऱ्याला. एक तर छानपैकी असं रक्ताभिसरण पण होतं, त्यामुळे पण चेहरा छान दिसतो आणि चेहरा आपला असा थोडासा ओलसर असा वाटला पाहिजे. कधी कधी काय होतं की म्हणजे आपण काही फारसा मेकअप करतच नाही, पण जरी CC क्रीम लावली ना तरी कधी कधी असं खूप चेहरा कोरडा झाला तर ती बरोबर दिसत नाही. म्हणून मग आपण काय करायचं, आधी मॉइश्चरायझर चांगलं लावून घ्यायचं आहे. मॉइश्चरायझर एवढं लावायचं की आपली स्किन आहे ना, म्हणजे चेहरा आहे त्याला अगदी पाणी पिल्यासारखं वाटलं पाहिजे. आता बघा, मी पुन्हा एकदा थोडंसं मॉइश्चरायझर घेतलं आणि लावलेलं आहे. तुम्ही मेकअप करा किंवा करू नका, पण रोजच्या रोज चेहरा धुतल्यानंतर, अंघोळ झाल्यानंतर पहिलं मॉइश्चरायझर हे लावायचंच. तर आता आपण ही CC क्रीम घ्यायची आहे, थोडीशी घ्यायची, इथे एवढी घेतलेली आहे मी. हे माझं सिक्रेट आहे छान मेकअप करायचं. तर जेव्हा आपण ह्याच्यामध्ये असं मिक्स करतो ना तर इतकं छान असा ग्लोई असे स्किन दिसते ना. तुम्ही करून बघा नक्की. फक्त CC क्रीम नाही लावायची किंवा फक्त फाउंडेशन नाही लावायचं, थोडंसं त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर मिक्स करायचं आणि आता हे आहे ते लावून टाकायचं, असं डॉट डॉट लावायचं. आता बघा, हे जे ह्याच्यामध्ये मॉइश्चरायझर मिक्स केल्यामुळे ना एकदम फ्लोई असं दिसतं, तिथल्या तिथं अशी क्रीम राहत नाही आणि आपल्याला ती आहे ना छान अशी चेहऱ्यावरती पसरवता येते पटकन आणि त्याच्यामुळे मग तो मेकअप आहे तो असा ड्राय होत नाही. असा सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे. अगदी बागलबुवा दिसतो पण ठीक आहे. आता हा छान असा चेहऱ्यावरती आपण असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. बघा किती इझिली असं स्प्रेड होतं. असं व्यवस्थित सगळीकडे हे CC क्रीम आहे ते लावून घ्यायचं. हे बघा किती छान असं स्किनमध्ये ते मर्ज झालं आहे, त्याच्यामध्ये आपण मॉइश्चरायझर टाकल्यामुळे, मिक्स केल्यामुळे. आणि लावल्यानंतर थोड्या वेळ अगदी आपल्याला खूपच आपण फाउंडेशन वगैरे लावले असं वाटू शकतं, पण नाही तेवढंच लावायचं आहे, कारण थोड्या वेळानंतर तो जे आपण मेकअप केला ना तर तो असा सेट होतो आणि मग ते छान दिसतं. मेकअप केल्या आपण खूप ओव्हर केलं की काय असं वाटू शकतं, पण तसं नाही आहे ते. जसा मेकअप सेट होईल तसं एक 15-20 मिनिटांनी चेहरा अजून छान दिसायला लागतो.
तसं इथं आपण गळ्यावरती वगैरे सुद्धा लावायचं आहे. जिथं जिथं ओपन असं दिसतं ना तर तिथं लावायचं आहे. थोडं कानांना पण थोडंसं असं लावायचं, म्हणजे फक्त चेहराच असा एकदम ग्लोई आणि हे बाकीचं काही असं दिसणार नाही. तर सगळीकडे असं थोडंसं लावून घ्यायचं आहे. बस इतकंच आहे. आता लगेचच कॉम्पॅक्ट पावडर नाही लावायची, थोडंसं सेट होऊन द्यायचं त्याला, जे आपण CC क्रीम लावली. आणि तोपर्यंत काजळ लावायची आहे, लिपस्टिक लावायची आहे. तर ही मी लॅक्मेची काजळ आहे, जी माझी फेवरेट आहे, तर ती लावणार आहे. काजळ लावल्यानंतर आहे ना खूप छान दिसतं, डोळे एकदम बोलके असे दिसतात. मला खूप आवडतं काजळ लावायला. आता लिपस्टिक लावणार आहे. ही ममाची लिपस्टिक आहे, थोडीशी डार्क शेड आहे, जी मी आत्ता रिसेंटली घेतली आहे. असं कुठला प्रोग्राम वगैरे असला ना की अशी थोडीशी डार्क असेल ना तर ती छान दिसते. किती लगेचच एक वेगळा लुक येतो ना लिपस्टिकमुळे. आणि आता आपण कॉम्पॅक्ट पावडर लावायची. कॉम्पॅक्ट पावडर लावली ना म्हणजे मग घाम वगैरे आला ना तरी ते चेहऱ्यावरचा मेकअप आहे तो जात नाही. असाही जातच नाही, दिवसभर हा मेकअप छान राहतो. तुम्ही करून बघा. आणि साडी कुठलीही नेसा, चंद्रकोर ही लावलीच पाहिजे. काठाची नेसा, साधी नेसा, चंद्रकोरना एक वेगळाच असा लुक येतो. मेकअप तर आता करून झाला आहे. आणि अशी पिनअप करून साडी आहे ना मी फारशी नेसत नाही. तुम्ही नेहमी बघता की मी एक साईड पदर असतो, वन साईड, तर तोच मी घेत असते, मला तसंच आवडतं. पण ही साडी एवढी सिल्की आहे ना म्हणून मी तिचा पुन्हा पिनअप केला. चला आता मेकअप तर करून झाला, फक्त हेअरस्टाईल करायची राहिली आहे. तर हेअरस्टाईल काय मलासुद्धा करता येत नाही, बऱ्याच जणींना ती करता येतसुद्धा नसावी. तर मी काय करते, माझ्याकडे एक मेसी बन आहे. कारण घरी आपण असतो तर आपल्याला केस हे बांधावेच लागतात, स्वयंपाक वगैरे करायचा असतो. तर मेसी बनने आपण हे केस आहेत ते बांधायचे. 1-2 मिनटात हेअरस्टाईल केल्याचा लुक येतो. तर असे मेसी बन असतो ना तर तो आपण घ्यायचा आहे, एक्सटेन्शन असतं ते, आणि ते फक्त असं लावायचं आहे. थोडंसं मानेवरतीच घ्यायचा म्हणजे तो दिसताना चांगला दिसतो. तर असं अगदी 10 मिनटामध्ये आपण छान असं तयार होऊ शकतो. आणि हा पूर्ण लुक साडीचा कसा दिसतोय ते बघूयात. तर अशी छान तयार झालेली आहे. ॲक्च्युली ही जी साडी आहे ना तर ती मी फ्लिपकार्टवरून मागवलेली, आणि फक्त हिचा कलर बघून मागवलेली. एवढा सुंदर कलर आहे ना, तिथं कॅमेरामध्ये कसं दिसतं मला माहिती नाही, पण हा ॲक्वा ब्ल्यू वगैरे असा कलर असतो ना तर तसा आहे, म्हणजे टर्कवाईज असं त्याला म्हणतात, तर तो तसा कलर आहे. आणि मला ॲक्च्युली ह्याला असं सिक्वेन्स वर्क काय आहे ना तर तो नको होता, पण आता तिथं ऑप्शन नव्हता. आणि ह्याला असं हे कटवर्कसुद्धा आहे. ॲक्च्युली ही पार्टीवेअर साडी आहे, पण मला पार्टीवेअर अशी नको होती, पण मला फक्त हा कलर आणि इतकी सॉफ्ट आहे ना तर अशा टाईपची हवी होती. बघा नेसल्यानंतर तुम्हाला कळत असेल तिचा फॉल जो आहे तो किती असा छान असा पडतो आहे, तर तो, आणि कलर मेन खूप सुंदर होता. आणि त्याचा ब्लाऊज त्याच्यामधलाच आहे, आणि त्यालासुद्धा अशी कटवर्कची अशी डिझाईन आहे. त्याला फक्त मी इथं स्वतःच एक लेस लावलेली आहे. स्वतःचा उद्योग मी केलेला आहे, पण त्याच्यामुळे मला वाटतं की खूप छान दिसतोय तो. आणि पाठीमागे सुद्धा मी स्वतःच एक असा पॅच असतो ना तो, तर तो पॅच असा लावलेला आहे. आणि याचा व्ही नेक असं शिवलेला आहे. आणि जेव्हा आपण असं शूट वगैरे करत असतो ना तेव्हा लाईटचा खूप मोठा रोल असतो. तर जिथं लाईट चांगली मिळेल ना तिथं मी हे शूट करण्याचा प्रयत्न करत होते. बघा आपल्याला असं छान प्रसन्न आनंदी बघून गौरायांना सुद्धा खूप आनंद होईल नाही का. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तो जाता जाता नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, ज्या कोणी आपल्या नवीन मैत्रिणी असतील की ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.